नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता 16 डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर नेमक्या त्या लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहे की ज्याच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मागील 2 महिन्यापासून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आपल्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. नोव्हेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे 7,500 रुपये जमा झालेले आहे, तर त्या लाडक्या बहिणी 6वा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे आणि 6वा हप्ता हा किती रुपयाचा असणार आहे, तर या संदर्भात कॉमेंट्स करत आहे. परंतु अशाही लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचा ₹1 पण जमा झालेला नाही. तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा अजूनपर्यंत ₹1 पण जमा झालेला नाही, तर त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कमेंट्स करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. कारण इतरांना सुद्धा कळू द्या की लाडक्या बहिणी या योजनेपासून किती मोठ्या प्रमाणात वंचित आहे. तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो लाईक करा आणि कमेंट्स करा की आपल्या खात्यावर नेमके या योजनेचे किती पैसे जमा झालेत. तर लाडक्या बहिणींनो, लाखो लाडक्या बहिणींचं बँक खात्याचा प्रॉब्लेम्स असल्यामुळे 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्या खात्यावर पैसे जमा केलेले होते. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की बँक अकाउंटला आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे आलेले होते, परंतु ते कॅन्सल झालेले आहे. जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन जर केलं, तर आपल्याला आपल्या अकाउंट संदर्भात डिटेल माहिती मिळून जाईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे आले होते, परंतु आपलं आधार मॅपिंग नसल्यामुळे आपल्या खात्यावरील हे पैसे जमा होऊ शकले नाही आणि हे पैसे कॅन्सल झालेले आहेत. त्यामुळे अशा लाखो लाडक्या बहिणी आहे, तर त्या चिंतेमध्ये आहे, काळजीमध्ये आहे आणि त्यांना असं वाटत होतं की आता आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे मिळतील किंवा नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि मी यासाठी ॲश्युरन्स देत आहे की लाडक्या बहिणींनो, की बघा आता पुढे ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे, तर त्या अतिशय महत्त्वाच्या आहे. तर बघा 16 डिसेंबरला म्हणजे सोमवारला विधानसभेचं अधिवेशन नागपूर येथे होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही अजेंडा असणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, तर तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला असणार आहे आणि लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे, तर ते वाढवण्यासंदर्भात असणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आपल्याला याच्या अगोदर ₹1,500 दरमहा मिळत होते. आता मात्र ते पैसे ₹2,100 दरमहा मिळणार असल्याचं अनेक युतीच्या नेत्यांनी पण स्पष्ट केलेलं होतं. 16 डिसेंबरला हा निर्णय होणार आहे आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे, तर तो लाडक्या बहिणींनो आता आपल्याला 2,100चा मिळणार आहे. म्हणजे आता डिसेंबरपासून आपल्याला या योजनेचे दर महिन्याला ₹2,100 मिळत जाणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका. मागील 2 महिन्यापासून आपण चिंता करत आहे, काळजी करत आहे. तर या संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट होती की विधानसभेच्या उपाध्यक्षा नीलमताई गोऱ्हे यांनी सुद्धा मीडियाला जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, तर त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर जी काही वाढीव रक्कम आहे, तर ती रक्कम जमा करण्याबाबतचा निर्णय हा 16 डिसेंबर म्हणजे सोमवारी होणार आहे. त्यामुळे आता ॲश्युरन्स जास्तीत जास्त वाढलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 16 डिसेंबर पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता सोमवारचं जे काही अधिवेशन आहे विधानसभेचं, तर ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच अधिवेशनामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींची जी काही प्रतीक्षा होती, तर ती संपणार आहे आणि 16 पासून सलग पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना अगोदर 7,500 रुपये मिळालेले आहे, तर त्यांच्या खात्यावर जो काही डिसेंबरचा 6वा हप्ता आहे, तर तो एकंदरीत ₹2,100 मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही, म्हणजे ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे,
परंतु त्यांना अजून ₹1 पण मिळालेला नाही. तर त्यांच्या खात्यावर मागील जे काही ₹7,500 आहेत ते आणि वरचे हे जे काही ₹2100 डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो, तर हे सगळे पैसे लगेच 16 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता फक्त आपल्याला वेट करायचं आहे सोमवारचं. म्हणजे आज लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. फक्त 2 दिवसाची आपल्याला कळ काढावं लागणार आहे आणि सोमवारपासून मात्र आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.